नमस्कार, कसे आहात? मजेत ना? तर आता आपल्याला संक्रांती स्पेशल भाजी बनवायची, मिक्स भाजी. तर आता तुम्ही बघू शकता आपण काय काय घेतलेलं आहे. तर आपण 100 ग्रॅम आहे ना, आपण वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून. त्याच्यानंतर आपण वटाणे घेतले 100 ग्रॅम. त्याच्यानंतर आपण गाजर घेतले 100 ग्रॅम. त्याच्यानंतर आपण फ्लावर घेतली 100 ग्रॅम. त्याच्यानंतर वांग घेतले आपण 100 ग्रॅम. तर आपल्याला मिक्स भाजी बनवायची आहे. संक्रांतीच्या पहिल्या दिवशी आपण भोगी असं सण असतो. संक्रांतीच्या पहिल्या दिवशी जो सण असतो तो भोगी असतो. तर त्या भोगीच्या दिवशी अशी मिक्स भाजी खातात. एकदम महत्त्वाचं म्हणजे वांगे, वाल आणि गाजर, त्याच्याचबरोबर तीळ पण असते. आपण शेंगदाण्याचा वापर करतो भाजीमध्ये, तर ते शेंगदाण्याचा वापर न करता आपण तिळाचा वापर करून ती भाजी बनवतो. तर चला आता बघू आपण कशी बनवायची ती भाजी. तापत ठेवली होती, आता त्याच्यामध्ये तीळ आपण ही भुजून घेऊ. संक्रांती स्पेशल भाजी. तर आपण अशा पद्धतीने थोडीशी ब्राऊन तीळ करून घेऊ. ब्राऊन तीळ झाल्यानंतर आपण ती मिक्सरमधून वाटण करू आणि खूप टेस्टी असते. तर आपली तीळ भुजली आहे. आपण तीळ भाजून घेतली आहे आणि आता शेंगदाणे पण थोडेसे भाजून घेऊ. आणि आपण खोबरं पण वापरू शकतो, पण मी आता आज खोबरं नाही वापरलं आहे. आपण 2 चम्मच तेल टाकू. अशा पद्धतीने आपण 2 चम्मच तेल टाकलंय. आता आपण आहे ना 15 पाकळ्या घेतलेल्या लसणाच्या, त्या मी टाकून दिल्या. त्याच्यानंतर चम्मचभर जिरं घेतलं, ते पण मी टाकलं आहे. त्याच्यानंतर आपण अर्धा चम्मच हळदी घेतली, ती पण टाकली आहे. त्याच्यामध्ये वांगे सोडू. वांगे सोडून झाल्यानंतर आपण 1 चम्मच भर मीठ टाकणार आहोत. त्याच्यानंतर फ्लॉवर सोडणार आहोत. गाजर, वाल, त्यानंतर आपण त्याच्यावर मिरची टाकणार 2 चम्मच. आता वटाणा पण टाकून घेऊ. आपण स्टेप बाय स्टेप घ्यायचं. जे थोडंसं शिजायला वेळ लागतो असे वस्तू ते पटकन टाकायच्या आणि त्याला म्हणजे छान शिजते ते. आणि नंतर जे कमी वेळात शिजणार असणार आहे ते थोडं नंतर टाकायचं. म्हणजे ना भाजीची जे जास्त शिजणारे असतात, म्हणजे जास्त पटकन शिजणारे असते ते बी गाळ होणार नाही, आणि जे उशिरा शिजणार असेल एकसारखं होत असतं, त्यासाठी ना स्टेप बाय स्टेप टाकायचं. आता मी वटाणा पटकन शिजतो म्हणून वटाणा मी उशिरा टाकला. आपण झाकून देऊ 5 मिनटं फक्त. अशा पद्धतीने आपण थोडी शिजवून घेतलेली आहे. आता त्याच्यात आपण ते पहिले घेतलेलं होतं ते सोडणार आहोत. तर तीळ आपण वाटून घेतलेली आहे, तर ती आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. थोडं परतू देऊ आपण तीळ आणि 2-3 मिनटं आपण परतू देऊ. त्याच्यात आपण थोडंसं पाणी टाकू. परतल्यानंतर थोडंसं आपण पाणी सोडणार आहोत. पुढे कोथिंबीर. आपण तीळ भाजून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. भाजीने असे पद्धतीने तेल सोडलं आहे. तर आपण थोडंसं पाणी टाकून छान परतली. आपण तीळ पण छान
तिळाचं वाटण पण छान परतलं आहे. आता आपण थोडंसं पाणी टाकू त्याच्यामध्ये. पाणी टाकलं आहे आपण. थोडं आता शिजू देऊ 2 मिनटात पुन्हा. अशा पद्धतीने आपली मिक्स भाजी तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता की छान लागते ना. डायरेक्ट संक्रांती स्पेशल. तुम्ही पण बनवा आणि मला सांगा. खूप छान लागते. बनवा.